आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे. सर, आज परत एकदा मनोज जरांगे यांची धडसोड भूमिका पाहायला मिळाली. कशा प्रकारे बघता आणि या संपूर्ण भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो आंदोलन होतं त्यावर किती परिणाम होईल? हे बघा की जेव्हापासनं हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासनं आतापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर ते जे वारंवार भूमिका घेत होते ती धरपकडीचीच भूमिका राहिलेली आहे. आपण लोकांनी मलासुद्धा लोकसभेच्या वेळेस प्रश्न केला होता आणि वारंवार प्रश्न विचारत होते की बा त्यांनी जर 288 जागा लढवल्या तर आपण काय करणार. आम्ही सांगितलं की आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या विचारधारेचे लोक आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही सामूहिकपणे ओबीसी समाजाचे प्रश्न सरकार कुठल्याही पक्षाचं असो त्यांच्यासमोर मांडत असतो आणि ते प्रश्न सोडवून घेत असतो. परंतु आता कालपर्यंत जी भूमिका मनोज जरांगे पाटलांची होती, आज सकाळी त्यांनी एकदम टर्न घेतला आणि आम्ही निवडणुकीतून माघार घेतो आहे, कुठलाही उमेदवार लढवणार नाही. कारण त्यांनी वेगळं दिलेलं आहे की त्यांच्यासोबत जे काही इतर लोक यायला तयार होते त्यांनी उमेदवार दिले नाही आणि आम्ही एका जातीच्या भरोशावरती आमचे उमेदवार निवडून आणू शकत नाही असं कारण देत त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे. कारण कुठलेही असो, पण त्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो. याच्याकरता स्वागत करतो की सामाजिक संघटन चालवत असताना ते मराठा समाजाचे प्रश्न किंवा मराठा जातीचे प्रश्न सोडविण्याकरता सरकारसोबत संघर्ष करत आहे आणि जातीला किंवा समाजाला न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत आहे. हे करत असताना आपल्याला जो कुठला पक्ष सत्तेमध्ये असेल त्या पक्षाशी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला जाहीरपणे समर्थन करून समाजाची संघटनेविषयी जे काही एक मत असते ते कुठंतरी मग दुरावलं जाते. आणि म्हणून आपण आपल्या संघटनेमध्ये ज्या ज्या विचाराचे लोक आहेत त्या त्या विचाराच्या लोकांना राजकीय स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि जो कोणी सत्तेमध्ये येईल त्याच्याकडनं आपल्या समाजाचे प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आमची भूमिका आजपर्यंत तीच राहिलेली आहे आणि याच्या पुढेसुद्धा भविष्यात आमची भूमिका तीच राहणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ या विधानसभा निवडणुकीमध्ये काय कोणाची बाजू घेत आहे की नेमकी काय कशा प्रकारे काही निवडक उमेदवारांना समर्थन देत आहे, काय असणार आहे? नाही, मी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच राजकीय पक्ष, मग ते काँग्रेस असो, भाजपा असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतरही पक्ष, या सर्व पक्षामध्ये असलेले ओबीसी, ज्या ओबीसींना वाटतं की आपल्या ओबीसीचे प्रश्न निकाली निघाला पाहिजे अशा सर्व ओबीसींनी मिळून हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापन केलेला आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा कुठल्या निवडणुका लागतात तेव्हा आम्ही कुठल्याही पक्षासोबत जाहीरपणे जात नाही. आमचे पदाधिकारी किंवा आमचे सदस्य, आम्हाला मानणारे जे लोक आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघावर ज्या ज्या पक्षाच्या लोकांचा विश्वास आहे त्या सर्व लोकांना आम्ही स्वातंत्र्य देत असतो की सामाजिक संघटन वेगळं आणि राजकारण वेगळं, दोन्ही बाबी आपण एकत्र आणू शकत नाही. सर्व विचाराचे लोक इथे असतात. आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा समाजाचं काम करायचं आहे, समाजावरती चिंतन मनन करायचं आहे, मंथन का तेव्हा राजकीय जोडे बाहेर ठेवायचे आणि फक्त समाजाचा विचार करायचा. सामूहिकपणे जर प्रयत्न केले त्याच्यामुळेच आम्हाला आजपर्यंत यश मिळालेलं आहे. हीच भूमिका भविष्यात जरांगेसुद्धा घेतील अशी मी अपेक्षा करतो. मध्यंतरी एका जाहिरातीवरून मोठं वादंग उठलं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जाहिराती ज्या पेपरमध्ये आलेल्या होत्या त्याबद्दल आतापर्यंत खुलासा आलेला नाही. तुमची काय भूमिका आहे? नाही, हे बघा, मी तेव्हासुद्धा सांगितलं होतं, आत्ताच तुमच्याशी मी बोललो की राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांना मानणारे किंवा विचाराचे लोक आहेत. अशा वेळेस एखाद्या पक्षाची विचारधारा असलेल्या लोकांनी त्या पक्षाचं सरकार जर सत्तेमध्ये असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की बा हे जे काही निर्णय आपल्या समाजासाठी झालेले आहे
हे आपल्या नेत्यांनी घेतलेले आहे, नेत्यांनी समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. ते अभिनंदन त्यांनी त्या जाहिरातीच्या माध्यमातून केलं म्हणजे त्यांनी फार चूक केली मी असं म्हणणार नाही, पण ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अधिकृत जाहिरात नव्हती. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अधिकृत जाहिरात नव्हती, मी हे आज पण सांगतो आहे. पण त्या पक्षाच्या विचारधारेचे जे माझ्यासोबत सहकारी 2016पासून काम करत आहे त्या लोकांनी ती जाहिरात दिली. ती त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो, पण एकदा दिली त्यांनी आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. एखाद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने जर समाजाचे प्रश्न सोडविले असेल तर त्या व्यक्तींचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य. अभिनंदन करतो आहे आम्ही. काय अभिनंदन करणं काही चूक नाही आहे. आणि मी ती जाहिरात वाचली आहे पूर्ण. त्या जाहिरातीमध्ये भारतीय जनता पार्टी शब्द कुठंच नाही आहे. त्यांनी देवाभाऊंचं अभिनंदन केलेलं आहे. देवाभाऊंचं अभिनंदन याच्यापूर्वी मी सुद्धा त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन रामगिरी बंगल्यावर जाऊन जाहीरपणे केलेलं आहे. त्यावेळेस आपण स्वतः उपस्थित होते, कारण त्यांनी आमचे किचकट प्रश्न जे मागच्या 75 वर्षापासून सुटले नव्हते ते सोडवून या ओबीसी समाजाला न्याय दिलेला आहे. आता दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामधनं ते नागपूरमधनं उभे आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची त्यांच्या संदर्भात काय भूमिका आहे? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला की त्यांना मानणारे जे लोक आहेत जे आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये आहे ते त्यांचंच काम करणार. मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही व्यक्तीला हे म्हणणार नाही की तुम्ही तुमची विचारधारा सोडा आणि अमुक या व्यक्तीचं काम करा. जो पदाधिकारी जो सदस्य जो व्यक्ती ओबीसीचा आहे त्याला जी व्यक्ती आवडते त्यांनी त्या व्यक्तीचं काम करावं. त्याच्याकरता ते स्वातंत्र्य आहे. मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही सदस्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला कुण्या एका व्यक्तीचं नाव सांगणार नाही हे स्पष्ट आहे. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ओबीसी समाजाला एक मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिला असं वाटतं तुम्हाला? नक्कीच, त्याच्यात काही दुमत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही देवगिरीवर जाऊन त्यांच्या घरी जाऊन रामगिरीवर जाऊन मुख्यमंत्र्यांचं ज्यांनी आम्हाला मदत केली आमचे प्रश्न सोडविण्याकरता त्या सर्वांचं यापूर्वीसुद्धा आम्ही जाऊन स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आपण सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. ही काही पहिली वेळ नव्हती, यापूर्वीसुद्धा आम्ही केलेलं आहे. नॉन क्रिमिनलचा विषय असेल, वसतिगृहाचा विषय असेल, मार्ग लावला सर्वच असेल. हे बघा, म्हणजे 72 हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय, मुलींना 100% स्कॉलरशिप देण्याचा निर्णय, महाज्योतीची स्थापना, आता 15 लाखाची शिफारस केली आहे त्यांनी, पण ते सुद्धा त्यांनी केलेली आहे. ही जी कामं झालेली आहेत हे कोणी म्हणू शकत नाही की त्यांनी केलेली नाही. आणि म्हणून त्यांच्या विचारधारेचे जे पदाधिकारी आमचे आहेत आमच्या संघटनेमध्ये आहे, साहजिकच त्यांना असं वाटणं योग्य आहे की आमच्या नेत्यांनी आमच्या समाजाला न्याय मिळवून दिला म्हणून त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. ते अभिनंदन त्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी केलं म्हणून मी त्यांना दोष देऊ शकत नाही आणि काय म्हणू शकत नाही. शेवटला प्रश्न, मनोज जरांगेकडे आता काय पर्याय आहे? एकतर राजकीय त्यांनी भूमिका घेतली, आता वेळेवर निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, आता काय पर्याय मराठा समाजाला जी त्यांची आरक्षणाची मागणी आहे त्याला घेऊन? नाही, आता हे बघा, आपण मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला की सामाजिक संघटन चालवत असताना राजकीय भूमिका वेगळी राहते आणि सामाजिक प्रश्न वेगळे राहते. दोन्ही तुम्ही एकत्र करू शकत नाही. म्हणून त्यांनी आज चांगला निर्णय घेतला की मी स्वतः एकही निर्णय देत नाही, लोकांनी ठरवायचं कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला पाडायचं. हा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपण बघू शकतो की डॉक्टर बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी मनोज जरांगे यांनी जी आज निवडणुकीतनं माघार घेण्याची भूमिका घेतली, जो निर्णय घेतला त्याचं स्वागत केलेलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.